आज 20 माणसाचा स्वयंपाक आम्ही चुलीवरती केला. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. आज सकाळी ऊन ना एवढं भारी पडलं होतं ना, मम्मीनी ना मावळ्यांसाठी एवढं मोठं कढईभर पोहे केलं होतं आणि शिरा पण केला होता आणि एवढ्या टोपामध्ये कालवण केलं होतं आणि आजीनी भाकरी केल्या होत्या 20 माणसांसाठी. तर आम्ही सगळं घेऊन वावरामध्ये आलो. ऑलरेडी मावळ्यांनी ना एवढं कांदा उपटून ठेवलं होतं. मग आम्ही कांदा काटायला लागलो. दुपारपर्यंत कांदा काटून घेतला. त्याच्यानंतर ना मग सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि इकडे ट्रॉलीने ट्रॅक्टर पण लावला होता, कारण की त्याच्यामध्येच कांदा टाकून आम्हाला आरणीपाशी ओतायचं होतं. सकाळीच आम्ही ठरवलं होतं की 36 ते 37 वाफा आम्हाला उपटून ठेवायचे, म्हणजे तेवढी माणसं आहे तर प्रत्येकाला 2-2 पाता होईन काटायला, असं नियोजन लावलं होतं. पण 18 वाफा काटून झालं आणि आम्ही जेवायला गेलो. त्याच्यानंतर 18 वाफा राहिलं होतं. सगळ्याजणांनी प्रत्येकाच्या पाता धरल्या होत्या आणि एवढा पाऊस यायला लागला आणि एवढ्या गारा आल्या ना, असं वाटलं होतं की कांद्यांचं काय होईल ना काय नाही. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ना तोच विचार चालू होता. आणि एवढं सगळं कांदा आहे ना गारांनी एवढं झोडपल्यावर झालंय ना, आता हे कांदा ठेवायचं पण आरणीमध्ये लई मुश्किल आहे. एवढी सारी मावळी आली होती कामाला, तर यांचा तर काय रोज चुकणार नाही, त्यांना पैसे द्यावेच लागणार. पण त्या बिचाऱ्यांची पण काही चूक नाही. ते तर बोलत होते एवढा पाऊस आला त्याच्यानंतर पण म्हणत होते की आम्ही काटितो, खाली तरी टाकीतो थोडंसं. पण एवढा पाऊस झाल्यामुळे ना अजिबात काटता पण येणार नव्हतं. तर सगळेजण घरी गेले. त्याच्यानंतर मम्मी पप्पा दादा अक्का आणि दिदी सगळेजण भेंडी तोडायला लागले, कारण की ना दुसऱ्या दिवशी आम्हाला भेंडी तोडायची होती आणि एवढा पाऊस झाला होता की सकाळ सकाळ तर तोडायचं अवघडच काम आहे. दुसऱ्या दिवशी आम्हाला कांदा पण काढायचं होतं. एवढ्या गारा झाल्या होत्या ना, अख्खं वावर आणि व्हाईट झालं होतं. मग संध्याकाळी ना मम्मीनी आणि आजीनी भाकरी केल्या, स्वयंपाक केला सगळा. नंतर ह्या मावळ्यांना जीव घातलं. त्याच्यानंतर इकडं आमच्या आजी चालले होते चुलीवरती भाकरी. इकडं गरम गरम भाकरी चालू होत्या आणि मम्मीने ऑलरेडी कालवण बनवून ठेवलं होतं. एवढी मस्त भाकर झाली होती ना, चुलीवरची भाकर तर मला खूपच आवडते. गॅसवरती एवढा स्वयंपाक केला असताना ते यात्रेसाठी आम्हाला गॅसच उरला नसता आणि यात्रेला मग आम्हाला चुलीवरती बनवायला लागलं असतं. त्याच्यामुळे मग आम्ही ना सगळं ना स्वयंपाक चुलीवरतीच बनवला. तुम्हाला ही वस्तू माहिती का नाही, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर ओम पाहत होता क्रिकेट. तुम्ही नक्की कोणत्या टीमचे फॅन आहात हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो, भेटूया आपण उद्या.